कम्युनिकेशन्स या अनिल अंबानींच्या कंपनीने घेतलेलं कर्ज फ्रॉड अकाउंट म्हणून घोषित करण्यात आलंय। भारतीय स्टेट बँकेने हे विरोध अनिल अंबानी यांना देण्यात यावं अशी मागणी करणारं पत्र रिझर्व्ह बँकेला लिहिलंय। रिलायन्स कम्युनिकेशनवर 31,580 कोटी रुपयांचं कर्ज आहे। हे कर्ज घेण्यासाठी अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्टेट बँकेच्या तपासणीत उघड झालंय। या संदर्भात स्टेट बँकेनं रिझर्व्ह बँकेला दिलेल्या अहवालावर रिलायन्स कम्युनिकेशननं उत्तर दिलंय। स्टेट बँकेनं लावलेले आरोप अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सनं फेटाळलेत। एसबीआयच्या अहवालानंतर अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांच्या कर्ज घेण्याच्या क्षमतांवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे। त्यामुळे अनिल अंबानींसाठी हा मोठा झटका मानला जातोय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। निनाद झारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। निनाद, सौरभ, आपण जर पाहिलं तर ही जी नोटीस आहे ही 23 जूनला अनिल अंबानी आणि त्यांच्या फर्मला रिलायन्स कम्युनिकेशनला देण्यात आली आणि या संदर्भात रिलायन्स कम्युनिकेशनने आता आपलं स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की आमच्याकडे स्टेट बँकेने जी चौकशी केली त्या संदर्भात आमचं हिअरिंग किंवा आमची बाजू ऐकून घेण्यात आली नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशन ही ऑलरेडी दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत दिवाळखोर कंपनी घोषित करावी यासाठी कोर्टात प्रोसिडिंग्स सुरू आहेत। त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने ह्या नोटीसकडे बघितलं पाहिजे असं रिलायन्स कम्युनिकेशनचं म्हणणं आहे। दुसरं म्हणजे जेव्हा रिलायन्स हे मुळात उघड कधी झालं आपण हे बघायला पाहिजे। ज्यावेळी 2020 साली रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रोसिडिंग्समध्ये म्हणजे बँक्रप्सी आणि कोडच्या अंतर्गत दिवाळखोरीची घोषणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले अनिल अंबानींकडून। त्यावेळी एसबीआयने त्या सगळ्या जी ट्रान्झॅक्शन्स केलेली आहेत त्या संदर्भात चौकशी करण्यास सुरुवात केली आणि त्यातून असं पुढे आलं की साधारण जे कर्ज रिलायन्स कम्युनिकेशनने घेतलं होतं त्या कर्जाचा विनियोग जो आहे तो विविध माध्यमातून चुकीचा करण्यात आला। त्याचप्रमाणे हे कर्ज मिळवण्यासाठी जे रूल्स किंवा जे नियम असतात त्याचं सर्रास उल्लंघन या प्रकरणात झालेलं आहे। त्यामुळे जवळपास 31,000 कोटींचं जे कर्ज आहे ते चुकीच्या मार्गांनी नियमांचं उल्लंघन करून मिळवण्यात आलं आणि आता ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रोसिडिंग्समध्ये आहे। तर या सगळ्या संदर्भात आता कोर्टामध्ये पुढची कारवाई होईल। रिलायन्स कम्युनिकेशनचं असं म्हणणं आहे की हे सगळं मॅटर कोर्टामध्ये असताना अशी नोटीस देणं एसबीआयने हे चुकीचं आहे असं रिलायन्स कम्युनिकेशनचं म्हणणं आहे। पण यामुळे प्रामुख्याने 31,000 कोटी रुपयांचा फ्रॉड अनिल अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या माध्यमातून घोटाळा केला असा एसबीआयचा आरोप आहे आणि याच्यात जर का रिझर्व्ह बँकेने ही रिक्वेस्ट मान्य केली तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते आणि त्याच्यात कायदेशीर म्हणजे फौजदारी कारवाई होऊ शकते, त्यांना अटक होऊ शकते किंवा या सगळ्या पुढच्या प्रक्रिया आहेत। अर्थात रिझर्व्ह बँकेने हे मान्य केलं पाहिजे त्यासाठी आणि पुढच्या कारवाई ते फौजदारी कारवाई असणार आहे या संदर्भात। त्यामुळे अनिल अंबानींना हा मोठा झटका आहे असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच निनाद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास। धन्यवाद।